अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण निवडणुकीत यंदा अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत रंगणार असून उपाध्यक्ष, मुख्य सचिव व कार्यकारिणी सदस्य पदांसाठीही चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. ही निवडणूक गुरुवार 30 एप्रिल 2026 रोजी जिल्हा न्याय मंदिर परिसरातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या इमारतीत पार पडणार आहे. तर निकाल 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी जाहीर होणार आहे. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी प्रशांत रमेश देशमुख, ॲडव्होकेट धनराज नंदलाल साधवानी आणि ॲडव्होकेट अनिल तीर्थराज विश्वकर्मा यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी यंदा महिला आरक्षणामुळे 2 जागा असून पुरुष गटातून 4 उमेदवार रिंगणात आहेत. यात ॲडव्होकेट RS भोयर, ॲडव्होकेट नरेंद्र गजभिये, ॲडव्होकेट नुरानी MD, IG आणि ॲडव्होकेट धनंजय तोटे यांचा समावेश आहे. महिला गटातून एका जागेसाठी भावना ठाकरे खंडारे, ॲडव्होकेट भूमिका वानखडे आणि ॲडव्होकेट प्राजक्ता वरुडकर या तिघींमध्ये स्पर्धा होणार आहे. मुख्य सचिव पदासाठी ॲडव्होकेट गिरीश दादाराव धर्माळे आणि ॲडव्होकेट सचिन प्रभाकर पंडितकर यांच्यात थेट लढत आहे. तर ग्रंथालय सचिव पदासाठी ॲडव्होकेट सुमित गोविंदराम शर्मा हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्यकारिणीच्या 8 जागांसाठी निवडणूक होत असून पुरुष गटातून 5 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ॲडव्होकेट श्रीधर ज्ञानेश्वर अकोलकर, ॲडव्होकेट प्रवीण ईश्वरदास आठवले, ॲडव्होकेट रोहन दिलीप बाखडे, ॲडव्होकेट आदित्य गुप्ता, ॲडव्होकेट अक्षय दिलीप खराटे, ॲडव्होकेट रमेश सेवाकर्म रंगारकर आणि ॲडव्होकेट गौरव विलास राऊत यांचा समावेश आहे. महिला गटातून 3 कार्यकारिणी सदस्य निवडले जाणार असून ॲडव्होकेट रश्मी नरेश दासूकर, ॲडव्होकेट शीतल प्रकाश गहन, ॲडव्होकेट सुरभी ज्ञानेश्वर कुर्वे आणि ॲडव्होकेट ऋतुजा गजानन पठारे या 4 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया 30 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असून 1 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर यंदा कार्यकारिणीच्या रचनेत बदल करण्यात आले असून एकाऐवजी 2 उपाध्यक्ष आणि 7ऐवजी 8 कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी दिली. दरम्यान निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रामपाल भिकमचंद कलंत्री यांनी नामांकन ते अंतिम उमेदवार निश्चितीपर्यंतच्या सर्व टप्प्यांची माहिती देत तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. अमरावती जिल्हा वकील संघाची गेल्या अनेक दशकांपासून होणारी कार्यकारिणी समितीची निवडणूक येणाऱ्या 30 एप्रिल 2026 रोजी संपन्न होत आहे. यावर्षी आम्ही प्रथमतः अमरावती जिल्हा वकील संघाच्या बायलॉजमध्ये अमेंडमेंट करून ही कार्यकारिणीची जी मुदत होती ती 1 वर्षावरून 2 वर्षाकरता दिली. त्यामुळे आता येणारी ही निवडणूक ही द्विवार्षिक अशी निवडणूक होणार आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या इतिहासात प्रथमतःच ही द्विवार्षिक निवडणूक होत आहे. एवढंच नव्हे तर अमरावती जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणीच्या या निवडणुकीमध्ये आम्ही बायलॉजमध्ये दुरुस्ती करून महिलांकरता 30% आरक्षण देण्यात आलेलं आहे. पहिले 11 सदस्यांची कार्यकारिणी समिती होती, आता ती 13 सदस्यांची करून त्यामध्ये 3 पदं कार्यकारी समितीतील 3 पदं हे महिलांकरता राखीव व 1 उपाध्यक्षाचं पद हे महिलांकरता आम्ही राखीव केलेलं आहे. त्यामुळे एकूण 4 सदस्य या कार्यकारिणीमध्ये महिला असतील व इतर सदस्य हे ओपन कॅटेगरीमध्ये राहणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट रामपाल कलंत्री हे निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करणार आहे व त्यांना सहकार्य माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शोएब खान हे करणार आहे. या निवडणुकीकरता जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमधील खालच्या मजल्यावर आम्हाला निवडणूक घेण्याचा आमचा मनोदय आहे. त्या अनुषंगाने जिल्हा न्यायालयाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी आम्ही मतदानाची कार्यवाही करणार आहोत. आता याकरिता सर्व व्यवस्था दिव्यांग, सिनियर सिटीजन्स किंवा अपंग व्यक्ती यांच्यासाठी मतदानाकरता व्यवस्था करण्यात आलेली आहे. 1576 साधारणतः मतदार अमरावती जिल्हा वकील संघाच्या या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून आहेत. आणि 30 एप्रिल 2026 रोजी ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळाकरता ही 2 वर्षाच्या मुदतीकरता ही निवडणूक होत आहे. अमरावती जिल्हा वकील संघाची सन 2026 ते 2028 या 2 वर्षाच्या काळाकरता आता निवडणूक होणार आहे. दिनांक 30 एप्रिल
रोजी ही निवडणूक आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बालसृष्टीच्या हॉलमध्ये मतदानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. जवळपास 1600च्या जवळपास मतदार आहेत आमचे वकील बंधू. आणि 1 तारखेला महाराष्ट्र दिनी मतमोजणी सकाळी 10:30 ते शेवटपर्यंत चालणार आहे आणि रात्री उशिरा संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या कामाकरता मी एक 25 सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. कालच मी त्यांची एक छोटीशी मीटिंग घेतली होती. त्यामध्ये त्यांनी काही सजेशन दिले, त्याच्यावर काही विचार करता येणार काय हे आम्ही बघितलं आणि त्या सर्वांना आम्ही नियुक्तीपत्रसुद्धा काल दिले. आणि आता सोमवारी जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची मी छोटीशी सभा घेणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचे काही सजेशन्स असतील तर त्याच्यावरसुद्धा विचार करता येईल. एकूण 25 लोकांनी फॉर्म भरलेले होते. त्या 25 लोकांची फॉर्म स्क्रुटनीमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर 2 दिवस फॉर्म विड्रॉ करण्याकरता वेळ देण्यात आला होता, परंतु त्या काळामध्ये कोणीही फॉर्म विड्रॉ केलेला नाही. त्यामुळे ते 25 लोकांची उमेदवारी कायम राहील. त्यापैकी एक उमेदवार हे लायब्ररी सेक्रेटरी म्हणून अनअपोज निवडून आलेले आहेत. आणि आता 24 उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष महिला राखीव, सचिव, कार्यकारिणी सदस्य महिला राखीव यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शकपणे, सुरळीतपणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी असा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट शोएब खान म्हणून डेप्युटी इलेक्शन ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याचंसुद्धा मला पूर्ण सहकार्य यामध्ये लाभत आहे. आणि मला विश्वास आहे की मागच्या वर्षीसुद्धा मी मुख्य निवडणूक अधिकारीच होतो. त्यावेळेस जसं मला बारूंनी सहकार्य केलं आमच्या वकील सदस्यांनी, मतदारांनी, उमेदवारांनी आणि इतर सर्व आमच्या सहाय्यक अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं तेवढंच सहकार्य किंवा कंपन त्यापेक्षा जास्त सहकार्य मला यावेळेस मिळेल. आणि त्यामुळं मला फक्त विश्वासच नाही तर पूर्णपणे असा आत्मविश्वास आहे, भरोसा आहे की 100% पूर्णपणे पारदर्शकपणे ही निवडणूकची प्रक्रिया आम्ही पूर्णपणे सुव्यवस्थितरित्या पार पाडू.